सर्वांना हरिओम. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांशी. कृपाळू उदार सखा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. एकनाथ महाराज एका अभंगातून लिहितात. कृपाळू उदार सखा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. थोर स्वातंत्र्य सैनिक विनायक दामोदर सावरकर यांनी माझी जन्मठेप नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. सावरकरांचं आत्मचरित्र आहे माझी जन्मठेप. ते लिहिण्यापूर्वी त्यांना काही प्रश्न पडले होते की मी आत्मचरित्र लिहू का, माझी पात्रता आहे का. तसे प्रश्न आज मला पडले. मी पसायदानावर बोलू का, माझी तेवढी पात्रता आहे का, मी त्याला किती प्रमाणात न्याय देऊ शकेन. जरी बोलण्याचा प्रयत्न केला तरी मी त्याला किती प्रमाणात न्याय देऊ शकेन, असे मला काही प्रश्न पडले. परंतु असे असले तरीही माझ्या श्री सद्गुरू माऊलींच्या, श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणावर नतमस्तक होऊन, भगवंताच्या चरणी लीन होऊन, आपल्या सर्वांचे कृपाशीर्वाद घेऊन श्री माऊलींच्या पसायदानावर बोलण्याचे धाडस एक प्रयत्न करीत आहे. आपण ज्या हिंदू धर्मामध्ये हिंदू संस्कृतीने जन्म घेतला, तो हिंदू धर्म, हिंदू संस्कृती विश्वात्मक आहे, सनातन आहे. एका संस्कृत सुभाषितकाराने असे म्हटले आहे, त्याचा अर्थ सांगतो. हा माझा आणि ह्या परका, असा विचार किंवा असा भेद सामान्य लोक करतात. पण ज्यांचे काळीज सुपासारखे आहे, ज्यांचे हृदय आकाश एवढे विशाल आणि व्यापक आहे, अशी सर्व मंडळी एकच सांगतात, एकच म्हणतात, वसुधैव कुटुंबकम. त्या संस्कृत सुभाषितातले शेवटचे शब्द आहेत. ती सर्व मंडळी एकच म्हणतात, वसुधैव कुटुंबकम. म्हणजे ही वसुधा, ही पृथ्वी, वसुधा म्हणजे पृथ्वी, किंबहुना हे विश्वच माझे घर आहे, हे विश्वच माझे कुटुंब आहे. जर भारत ही देवांची भूमी आहे, तर आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. नवे नवे ते सर्व संतांचे माहेरघर आहे. सर्व संतांची मांदियाळी म्हणजे महाराष्ट्र. ज्यांनी या राष्ट्राला म्हणजे महान राष्ट्र केले, ते आपले संत मायबाप आहेत. अशा या संत मांदियाळीने महाराष्ट्रामध्ये भक्ती ज्ञानाचा पाया रचला, तो भागवत धर्माच्या स्वरूपात. एका अभंगात लिहिलेला आहे बहिणाबाई,
संत बहिणाबाई, नंतर कवयित्री बहिणाबाई जन्माला आल्या, चौधरी त्यांचं आडनाव. पण या संत बहिणाबाई त्यांनी एक अभंगात लिहिलेलं आहे, ज्ञानदेवे रचिला पाया. ज्ञानदेवांनी या भागवत धर्माचा पाया रचला. ज्ञानदेव म्हणजे योग्यांची माऊली, ज्ञानियांचा राजा, साधकांचा मायबाप, चिंतकाचा चिंतामणी, भक्तांची अनाथाची माऊलीच. ज्ञानदेव म्हणजे थोर क्रांतिकारक, तत्वज्ञ, मराठीतले आद्य कवी. आणि जर आपण त्यांना विश्वमाता म्हटले तर ते चुकीचे होणार नाही. त्यांच्या अलौकिक कार्याची प्रचिती म्हणजे संजीवन समाधी. त्यांच्या अलौकिक कार्याची प्रचिती म्हणजे संजीवन समाधी. अमृतानुभव, हरिपाठ, त्यानंतर चांगदेव पासष्टी, भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीचं मूळ नाव आहे भावार्थ दीपिका. भावार्थ कशाचा? श्रीमद भगवद्गीतेचा भावार्थ. त्या गीतेमध्ये जो ज्ञानेश्वरांना भाव दिसून आला भगवंताच्या मनातला, त्याचा त्यांनी अर्थ लिहिला, त्याला नाव दिलं भावार्थ. आणि दीपिका म्हणजे लहान दिवा, पंक्ती म्हणे आपण त्याला. पण ही पंक्ती जरी लहान असली तरी तिच्यात अंधाराचं साम्राज्य घालवण्याची शक्ती असते, त्यामुळे नाव दिलं भावार्थ दीपिका. आपण ज्ञानेश्वरी का म्हणतो? ज्ञानेश्वरांची आई म्हणून ज्ञानेश्वरी. त्यानंतर सर्व समावेशक अभंग ही त्यांची ग्रंथसंपदा. अमृतानुभव, हरिपाठ, चांगदेव पासष्टी, ज्ञानेश्वरी आणि सर्व समावेशक म्हणजे सर्व विषयांचे अंतर्भूत असलेले अभंग ही त्यांची ग्रंथसंपदा आहे. त्यातील श्री ज्ञानेश्वरी म्हणजे वारकरी संप्रदायाचा जीव की प्राण. आपल्या सर्वात्मक गुरूंजवळ, ईश्वराजवळ श्रीमद भगवद्गीतेवर केलेल्या भाष्यानंतर, तो अर्थ नाही, भगवद्गीतेचा अर्थ नाही, ते भगवद्गीतेवर केलेलं भाष्य आहे ज्ञानेश्वरी म्हणजे. तेव्हा या श्रीमद भगवद्गीतेवर केलेल्या भाष्यानंतर ज्ञानेश्वरीतून मागितलेले दान, गुरूंजवळ मागितलेले दान म्हणजे पसायदान. वास्तविक कोणाकडेही काहीही मागू नये, ही आपल्या संतांची शिकवण संत तुकाराम महाराजही सांगतात. ते म्हणतात, काही मागणे हे आम्हा अनुचित, काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. कोणाकडेही न मागणे ही आमच्या वाडवडिलांची पूर्वजांपासून चालत आलेली परंपरा आहे, असं ते म्हणतात. आणि हे 100% बरोबर आहे. पण काही मागणे अनुचित जरी असले तरी काही मागणे हे उचितही असू शकते. काही मागणे अनुचित आहे, परंतु काही मागणे हे उचितही असू शकते. भिक्षा मागणे केव्हाही अनुचित आहे, भीक मागणे अनुचितच आहे. म्हणून आणखी एका ठिकाणी तुकाराम म्हणतात, भिक्षापात्र अवलंबणे जळोजिने लाजीरवाणे. जे भिक्षा मागतात त्यांच्या जगण्याला आग लागो, त्यांचं जगणं लाजीरवाणं आहे. म्हणून भिक्षा मागणे केव्हाही
अनुचित आहे. पण दान मागणे आणि तेही देवाकडे मागणे हे निश्चितपणे उचित आहे, म्हणजे योग्य आहे. दान मागण्यात उदात्तता आहे आणि भिक्षा मागण्यात लाचारी आहे. दान दिल्यानंतर मोबदल्याची भावना नसते, पण भिक्षा दिल्यानंतर मोबदल्याची भावना असते. दान देणारा आणि घेणारा यांच्यामध्ये सेवाभाव, आत्मीयता, निष्काम भाव, सौजन्य भाव असतो. दान देणारा आणि घेणारा या दोघांमध्ये जी भावना असते ती कोणती भावना? सेवाभाव, आत्मीयता, निष्काम भाव आणि सौजन्य भाव असतो. तर भिकेमध्ये भिक्षेकऱ्याची हीनता, दीनता आणि लाचारी दिसून येते. भिकारी ऐदी पोटपोषा आयतोबा असतो, म्हणून तो भारभूत असतो. भिक्षा स्वार्थाने मागितली जाते, पण दान हे सर्वांच्या कल्याणासाठी मागितले जाते. साधू संत महात्मे एकतर काहीच मागत नाही, पण ते भगवंताच्या हट्टाखातर मागतात, ते दान मागतात. भगवंताचा हट्ट असतो त्यांच्या मागे, म्हणून ते केवळ हट्टाखातर दान मागतात. खरं तर दान घेणाऱ्याची मान झुकलेली असते. जो दान घेणार आहे त्याची मान झुकलेली असते आणि देणाऱ्याची मान अभिमानाने उंचावलेली असते. पण इथे मात्र उलट आहे. दान मागणाऱ्याची मान उंचावलेली आहे, तर दान देणाऱ्या भगवंताची मान झुकलेली आहे. कारण भगवंत या सर्व साधू संतांच्या सेवेच्या ऋणाच्या भाराने झुकलेला आहे. भगवंत या सर्व साधू संतांच्या, महापुरुषांच्या, सज्जनांच्या सेवेच्या ऋणाच्या भाराने झुकलेला आहे. आणि त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, उपकाराच्या ओझ्यातून मुक्त होण्यासाठी भगवंत पुन्हा पुन्हा हट्ट धरतो. काहीतरी मागा. आणि मग ज्या वेळेला संत महात्मे भगवंताजवळ जे मागतात ते जगाच्या कल्याणासाठी, म्हणून म्हटले आहे ना, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती. श्रीमद भगवद्गीतेच्या 18 अध्यायाच्या 700 श्लोकांवर ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीमध्ये 9000 ओव्यांची रचना केली. त्यातील 9 ओव्या म्हणजे पसायदानाच्या आहेत. या 9 ओव्या म्हणजे ज्ञानदेवानी विश्वात्मक देवाला, श्री गुरूंना अर्पण केलेला नवरत्नांचा हारच आहे. खरं तर त्यांना देवाकडे काय मागावे असा प्रश्न पडला असा, कारण त्याने सर्वांना सर्व काही मागण्यापूर्वीच दिलेले आहे. देवाने आपल्या सर्वांना सर्व काही मागण्यापूर्वीच दिलेले आहे. तरीसुद्धा कोणाकडे काय मागावे, केव्हा मागावे, कसे मागावे हे आपल्याला संतांनी शिकवले आहे. असं हे पसायदान. पण हे पसायदान आहे तरी काय? केवळ 15 वर्षाच्या एका किशोरवयीन मुलाचे, 15 वर्षाच्या
एका किशोरवयीन मुलाचे विश्वशांतीच्या तळमळीने कळवळणारे अंतःकरण म्हणजे पसायदान. विश्व कौटुंबिक संस्कृतीची मंगलमय जडणघडण घडवू इच्छिणाऱ्या एका शिल्पकाराचे पवित्र हृदय दर्शन म्हणजे पसायदान. विश्व कौटुंबिक संस्कृतीची मंगलमय जडणघडण घडवू इच्छिणाऱ्या एका कुशल शिल्पकाराचे पवित्र हृदय दर्शन म्हणजे पसायदान. सदाचारी, विश्वस्नेही, निष्पाप, विहित धर्माचरणात रत असलेल्या ईश्वरनिष्ठ सज्जनाभिमुख पूर्ण सुखी अशा विश्वाची उदात्त आणि उत्स्फूर्त मनोहर आकांक्षा म्हणजे पसायदान. विश्वात्मक आदिपुरुषाची प्रत्येक मानवाने नित्य सेवा केली पाहिजे अशी भावपूर्ण विश्व प्रार्थना हे या पसायदानाचे स्वरूप आहे. विश्वात्मक आदिपुरुष जो आहे त्याची प्रत्येकाने नित्य भावपूर्ण प्रार्थना केली पाहिजे. ही विश्व प्रार्थना आहे असे या पसायदानाचे स्वरूप आहे. प्रार्थना ही शक्ती आहे. प्रार्थना हे एक बळ आहे. दयावंताच्या दयेला त्वरित मूर्तरूप देणारा तो पाझर आहे. दयावंताच्या दयेला तात्काळ मूर्तरूप देणारा तो पाझर आहे. जनतेचा जनार्दनाशी संबंध जोडणारी ती साखळी आहे. सर्वात्मक देवाला चटकन समजणारी भाषा म्हणजे प्रार्थना होय. सर्वात्मक जो देव आहे त्या देवाला चटकन समजणारी, त्याच्या अंतःकरणापर्यंत पोचणारी भाषा म्हणजे प्रार्थना होय. प्रार्थनेमध्ये जर खरी तळमळ असेल, जिव्हाळा आणि सदिच्छा असेल तर ती फलद्रूप झाल्याशिवाय राहणार नाही. कारण प्रार्थना अंतरातून होते. प्रार्थना अंतरातून होते. तिला फलद्रूप करणारी शक्तीसुद्धा आपल्या अंतरातच वावरते आणि ती शक्ती म्हणजे अंतरात्मा आहे. तो अंतरात्मा अतिप्रेमाने आणि आदराने ज्याचा स्वीकार करतो तो भावही अंतरातच राहतो. असा सारा अंतर्यामी व्यवहार आहे. आणि म्हणूनच जगातल्या जाणत्या विचारवंतांनी, सर्व धर्मांनी प्रार्थनेला महत्त्व दिले आहे. प्रार्थनेला बळ मानले आहे, शक्ती मानली आहे. आपल्या देशामध्ये तर थेट वेद काळापासून आत्तापर्यंत व्यक्तिगत आणि सामुदायिक प्रार्थना अखंड अव्याहत चालत आलेली आहे. ऋषीमुनींनी, साधू संतांनी, थोर पुरुषांनी तसेच अनेक समाज नेत्यांनी प्रार्थनेला जीवननिष्ठात बनवली आहे. प्रत्येक ईश्वरनिष्ठ हा प्रार्थनानिष्ठ असतोच असतो. जो ईश्वरनिष्ठ मनुष्य आहे तो प्रार्थनानिष्ठ असतोच. कारण तो रोज प्रार्थना केल्याशिवाय राहत नाही. हे प्रार्थनात्मक पसायदान आहे. एका अनुभवी आत्मानुभवी संतांनी हे पसायदान म्हणजे काय
प्रार्थनात्मक पसायला नाही आणि ते एका आत्मानुभवी संताने जनमनाच्या भावना, आशा, आकांक्षा आणि एकंदर स्थिती नीट न्याहाळून मागितली आहे. पसायदान मागणाऱ्या संत ज्ञानाई माऊलीचे सारे संतत्व आणि माऊलीपण या विश्व प्रार्थनेच्या शब्दातून साकार झाले आहे. माऊलीचे सारे संतत्व आणि माऊलीपण या विश्व प्रार्थनेच्या म्हणजे पसायदानाच्या शब्दातून साकार झाली आहे. वयाच्या फक्त 15व्या वर्षी इतका सखोल आणि व्यापक दृष्टिकोन, प्राणीमात्रांविषयी तळमळ, कळकळ तसेच जिव्हाळा आपल्याला या पसायदानातून पदोपदी जाणवतो. पसायदानात मनुष्याच्या व्यक्तिगत पूर्णत्वाची तळमळ तर व्यक्त झाली आहेच. मनुष्याच्या व्यक्तिगत पूर्णत्वाची तळमळ व्यक्त झालेली आहे. अर्थात आपण जे आपल्याकडे अपूर्णत्व आहे ते जाऊन मनुष्याने पूर्णत्व प्राप्त करावे अशी तळमळ व्यक्त झालेली आहे. एक वैदिक श्लोक देखील आपल्याला माहिती आहे. ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. अशी व्यक्तिगत पूर्णत्वाची तळमळ तर व्यक्त झालेली आहेच, परंतु त्याचबरोबर खळ म्हणजे दुर्जन, सामान्य प्राणी, देश, धर्म, समाज आणि सांस्कृतिक परंपरा इत्यादींच्या उत्कर्षाचा सुद्धा या पसायदानामध्ये विचार प्रगट झालेला आहे. असे पसायदान. पण या पसायदानात आहे तरी काय? श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानातून आपल्याला प्रमुख 12 सूत्रे दृष्टोत्पत्तीस येतात. सर्वांना पसायदान पाठ आहे, त्यामुळे ती 12 सूत्र जी आहेत ती त्या पसायदानातून काढलेली आहेत. पहिलं सूत्र आहे खळांची व्यंकटी सांड. दुसरं तया सत्कर्मी रती वाढो. 3 भूता परस्परे जीवांचे मैत्र जडू. 4 दुरितांचे तिमिर जाऊ. 5 विश्व स्वधर्म सूर्ये पाहू. 6 जो प्राणी जे वांछील तो ते लावू. 7 भूमंडळी भूता ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भेटो. भूमंडळी भूता ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भेटो. 8 सज्जन सर्वा सदा सोयरे होतू. 9 तिही लोकी पूर्ण सुखी होत. 10 सूत्र आहे आदि पुरुषी अखंडित भजिजो. 11 विशेषे ये लोकी ग्रंथोपजीविये जियावे. विशेषे ये लोकी ग्रंथोपजीविये जियावे. आणि 12वं सूत्र आहे दृष्टादृष्ट विजयी होवावे. दृष्टादृष्ट विजयी होवावे. पसायदानातून किंबहुना संपूर्ण ज्ञानेश्वरीतून ज्ञानदेवांनी मानवाकडून तो कसा असावा आणि कसा नसावा याबद्दल अपेक्षा व्यक्त केली आहे. मानव कसा असावा
आणि मानव कसा नसावा याबद्दल ज्ञानदेवांची अपेक्षा काय बघा. ज्ञानदेवांच्या दृष्टिकोनातून मानव सज्जन असावा, दुष्टाचरणी समाजकंटक दुर्जन नसावा, तो सत्कर्मात प्रवृत्त असावा, आळशी ऐदी दुष्कर्मे करणारा नसावा, सर्वांशी स्नेहाची भावना बाळगणारा असावा, सर्वांशी स्नेहाची भावना बाळगणारा असावा, पण तुसडा एकलकोंडा नसावा, मनुष्य पापरहित असावा, पण पापाचरणी नसावा, तो स्वधर्मरत असावा, स्वधर्मावर प्रेम करणारा असावा, धर्मद्रोही नसावा, सदिच्छुक असावा, भावनाशून्य नसावा, संत प्रेमी असावा, संत द्वेष्टी संत परांमुख नसावा, तो पूर्ण सुखी असावा, दुःखी रडत राहूत नसावा, भगवत भक्त असावा, अभक्त नसावा, आणि इह परलोक मानणारा असावा, इह परलोक न मानणारा नसावा. थोडक्यात सारांश काय, ज्ञानदेवांना इहलोकी आणि परलोकी विजयी मानव अपेक्षित आहे, आणि हेच आपल्याला या पसायदानातून शिकायचं आहे. अतिशय सुंदर असं पसायदान भगवंताने आपल्याला बुद्धी दिली त्याप्रमाणे आपण सुरू केलेलं आहे. आपण पुढच्या भागामध्ये आणखीन या पसायदानातून आपल्याला काय काय शिकायचं आहे त्याचा विचार करणार.